हे जिरे हे रिद्धि दे सिद्धि दे अष्टनव निधि दे हे रिद्धि दे सिद्धि दे अष्टनव निधि दे वंश में वृद्धि दे माँ कृपाणी मारे हृदय में ज्ञान दे चित्त में ध्यान दे अभय वरदान दे शंभुराणी तो दुख को दूर कर सुख भरपूर कर आशा संपूर्ण कर दास जानी मारे सचना गीत दे कुटुंब सुप्रीत दे जगमा जीत दे हे माँ भवानी माता जगमा जीते श्री भवानी माता जगमा जीते माँ भवानी। तो बोलो अम्बे मात की जय। जोरदार टाळ्या सिद्धूसाठी। हे जिरे मोहरी टाकून कॉमेडीचा तडका देण्यासाठी सुरुवात करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे सेंटर फ्रूट 4x4 टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बली 4x4 टोल फ्री कॉमेडी 4x4 टोल फ्री कॉमेडी। स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं हे जिरे स्वप्नील जोशी सर आणि हे मोहरी अश्विनी काळसेकर मॅम आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दोनही लाडक्या टीम्स वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जलेबी फाफडा बँडचं। तर मंडळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण चाललो एका पोलीस स्टेशन मध्ये बघूयात मग हा पोलीस कशाची इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम। वन टू थ्री फोर। परसहीची घरवली शोधेगी तिथे परसहीची घरवली शोधेगी तिथे तक्रार घेऊन आली इथे तक्रार घेऊन आले घेथे तक्रार हो तक्रार तक्रार हो तक्रार। Excuse me? What? I mean, excuse me. That's I said. Why I excuse you? Oh. That's very rubbish. I'm sorry to disturb you, sir, but I have a complaint. And I don't know the procedure to register the complaint. So I first time you come to the police station. Let me know the procedure, sir. Sir, please tell me the procedure. जाऊ दे ना सोडा ना एवढं काय सिरियस घेता गंमत केली मी Yeah. हा Yeah. या मग जा Procedure. Please tell me the procedure. जेवायला गेले ते येतील एवढ्यात तुम्ही बसा ना तुम्ही काही चहा बिस्की वगैरे हे चहा बिस्किट वगैरे No, no, thanks. I had a lunch. नाही नाही असं नाही अंड्याला कधी हाडबीड करायचं नाही त्याला काय वाईट असतं ते No, no, no. I had a lunch. You just tell जाऊ me दे the ना कळलं ना जाऊ सोडा ना एवढं काही टेन्शन घेताय तुम्ही हा तुम्ही इंग्रजी बोलता ना म्हणून जास्त राग होता मी बघा कमी इंग्रजी बोलतो शांत बसतो याचा अर्थ मला इंग्रजी येत नाही असं नाही येतं मला इंग्रजी एम ए केलंय ना मी नाही नाही माझ्याकडे वेळ खूप कमी आहे प्लीज मला मदत कराल का अच्छा म्हणजे तुमच्याकडे थोडा वेळ आहे उद्या तुम्ही मरणार आहात हा. काय? संत काय म्हणून गेलेत तू यहाँ मुसाफिर है ये सराय पाणी आहे बघा बघा नाही, नाही, मी काय म्हणते- आम्हाला पाठ केले तेवढं बोलू दे ना तू या मुसाफिर है ये सराय पानी है 4 रोज की महिमा महिमा बघा काय सांगितली 4 रोज की महिमा ये तेरी जिंदगानी है वा वा म्हणून आपल्याला बोलावं लागतं ना तू मेरे अगल बगल है तू मेरे अगल बगल है असं करा करा माझ्याबरोबर करा बघा येईल तुम्हाला तू मेरे अगल बगल तू मेरे नाही नाही तुम्हाला येते काय येते उजवा आणि असं पाय उजवं एकत्र आले पाहिजे करा स्टार्ट करा 1 2 3 4 तू मेरे अगल बगल है तू मेरे अगल बगल है तू मेरे काय चाललंय पोलीस स्टेशन आहे काय करताय काय चाललंय तुमचं तेच ना काहीच चाललेलं नाही इथं माझं घरी पण बायको समोर काही चालत नाही आमचा टीव्ही चालत नाही माझी स्कूटर चालत नाही सगळं दुःख मला एक मिनिट तुमचे
प्रॉब्लेम तुम्ही मला काय सांगताय? का सांगू नये तुम्हाला प्रॉब्लेम? तुमचे प्रॉब्लेम ऐकून घेतो ना आम्ही, मग आमचे प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घेत का नाही? का वैतागता? नाही, मी काय म्हणते? Shut up! Filling the blanks 25 marks. म्हणजे माझ्या भावनांशी खेळू नका. प्लीज गिव्ह मी होम लोन. म्हणजे मला एकटं सोडा प्लीज, एकटं सोडा. अहो माझा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे हो. माझी आजी सिरियस आहे, मी बोललो तुम्हाला. तुमचा प्रॉब्लेम सिरियस असायला तो का पेशंट आहे का? प्रॉब्लेम असतो. अहो पण माझा खरंच प्रॉब्लेम आहे. माझी अहो पर्स चोरीला काय गेली. प्रॉब्लेम आहे तुमचा? पर्स चोरीला गेली आहे. काय? पुन्हा बोला. अहो पर्स चोरीला गेली आहे. वा, तुम्ही आनंदाची बातमी सांगितली मला. वा, माझ्या कानावर विश्वासच बसत नाही. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. काय? असं ऐकल्यासारखं रिॲक्ट काय होत आहे? माझी पर्स चोरीला गेली, तुम्हाला काय आनंद झालाय? हा मग मिळेल ना, लक्ष नाही द्यायचं त्याकडे. काय झालं, एकदा माझी बायकोनं अशी रुसून गेली बघा, तर मी लक्षच दिलं नाही तिच्याकडे. आली 2 तासानं परत ती, मग तसंच पर्स पण परत येईल. माझ्या पर्सला काही पाय आहेत का परत यायला? तुम्हाला कळतंय का माझी पर्स चोरीला गेलीये? हा पण मी काय करू? आता हे पण मीच सांगायचं? डिटेल्स घ्या. हा डिटेल्स बरं झालं आठवलं. हा डिटेल्स घेतो. तुमचं लग्न झालंय का इंटरेस्टेड आहात? माझ्या डिटेल्स नाही, पर्सच्या डिटेल्स घ्या. हा पर्सचं लग्न झालंय का इंटरेस्टेड आहे ती? सॉरी. मला सांगा, पर्स वय काय होतं? फालतू प्रश्न विचारू नका. हे बघा, पोलीस जे सांगताय त्याला उत्तर द्या. त्यांच्यात व्यक्ती आणायचं नाही सांगून ठेवतो तुम्हाला, कळलं? सॉरी. वय काय होतं? वय म्हणजे आत्ताच 3 महिन्यापूर्वी घेतली होती. 3 महिन्यापूर्वी म्हणजे नाबालिग आहे. 354 लागते तिला. काय? रंग काय होता? रंग चॉकलेटी. चॉकलेटीची स्पेलिंग ZY नाही, W. येतोय मला. असं काय रेड ठेवा ना, रेड ठेवा. का पण? ते मला येतंय म्हणून म्हटलं. तो डोक्यात झाले तुमच्या. माझी पर्स गेले चोरीला, महत्वाच्या वस्तू आहेत त्याच्यात, कळतंय का तुम्हाला? काय होतं त्यात? काय होतं? अहो कालच घेतलेली एक नवीन लिपस्टिक होती. ती कशाला लावतात? चला, तुम्ही कशाला असं करताय? चला काय चाललंय? लिपस्टिक ओठाला लावतात. अरे हो, थंडी पडली ना ओठ फाटतात म्हणून. बरोबर. मला पण ना घरी जाऊन पप्प्या घ्याव्या लागतात ना. पोरेत ना माझी लहान पप्प्या घ्यावं लागतात. ओठ फाटले की ते बोलतात पप्पा माझी गाडी. पर्स चोरीला गेले त्याबद्दल बोलूया. हा बोल, त्याच्यात बद्दल. हा बरं, मला सांगा अजून काय आहे? पॅन कार्ड. हा चाल. काय बोलताय तुम्ही? पॅन कार्ड. अरे तुम्हाला कळतं की तुम्ही काय बोलताय? तुम्ही म्हणताय मला पॅन. काय तुम्ही पॅन कार्ड? अहो इन्कम टॅक्स भरल्यावर आपल्याला कार्ड देतात, पॅन कार्ड. अच्छा ते होय, टॅक्स भरायचे. आम्हाला कसला टॅक्स? आम्हाला पगारच नाही ते टॅक्स. माझी सायकल. अहो माझी पर्स अहो प्लीज. अहो मिळेल पर्स, मी सांगतो ना तुम्हाला. कशी मिळणार? पण चोराला नाही तुम्ही पकडलंय. हा मग चोराचा फोटो द्या ना. फोटो ठेवायचा का? नवरा आहे माझा. आम्हाला रागू नका ना, एवढं काय. बरं तुमचा कोणावर संशय? हे बघा, माझा स्वभाव संशयी नाही. मी कोणावरही संशय घेत नाही. नवऱ्यावर पण नाही? नाही अजिबात नाही. असूच शकत नाही ग बसा. प्रत्येक बाई नवऱ्यावर संशय घेते. हे बघा, मी माझ्या नवऱ्यावर संशय घेत नाही. मग घ्या ना, घ्या. अहो आमच्याकडे अशीच एक केस घडली. आमच्या शेजारी एक बाई राहतो, तुमच्यासारखी सात्विक बाई. अहो तिचा नवऱ्यावर लय विश्वास, आणि नवऱ्याने एक दिवशी दुसरी बाई आणली ना समोर उभी केली. काय सांगताय? मग तरीच ऑफिस मधनं हल्ली लेट येतो. काय का नाही, बोललो का नाही? म्हणून म्हणतो विश्वास ठेवू नका. अहो काय होईल, तुम्ही पर्स शोधत बसाल आणि तो दुसरी पर्सवाली घेऊन येईल, माहिती का? थँक्यू व्हेरी मच. अरे आज तुम्ही माझी पर्स उघडली. काय? डोळे उघडलेत. अहो संतांनी म्हणूच ठेवलंय की आज समजले फिर ये मौका हात से निकल जाएगा. ओ गफलत बघा शब्द बघा. बसा ना, पाठ केले, बोलू द्या ना. ओ गफलत की नींद में सोने वाले एक दिन धोखा गाएगा. मग तू मेरे पागल बगल है.
बघा आहे का नाही, अशी पटकन केस सॉल्व्ह केली का नाही आपण. सर सर कोण है? सर एक चॉकलेटी रंगाची पर्स सापडली मला. जाना मेरे को कितना काम करेगा रे मैं थक गया ना बाबा, बहुत काम करना नहीं मेरे को जमता है. एक काम कर, ती मागाशी एक बाई आली होती, तिला पर्स बद्दल विचारलं, तिला सांगता नाही आलं. आता ही मुकी पर्स मालकाबद्दल काय सांगणार आहे. तू एक काम कर, एक प्रामाणिकपणाचं एक बक्षीस म्हणून तुलाच ठेवून घे बस. ओके थँक्यू सर. जा जा जा. बघा ही पण केस कशी पटकन सोडवली गेली. आपण लय हिट आहे म्हणून तर म्हणतो, तू मेरे अगल बगल है, तू मेरे अगल बगल है, तू मेरे अगल. चोरीला गेलेली पर्स तर काही सापडली नाही, यांनी तुम्हाला दुसरीकडेच अडकवलं. बघूयात परीक्षकांना ही धमाल कशी वाटली आहे. स्वप्नील सर. खूप मजा आली. भाऊ आणि सुप्रिया खूप मजा, खूप धमाल केलीत आणि तुम्ही दोघांनी हा परफॉर्मन्स खूप एन्जॉय केलात. सो व्हेरी गुड. भाऊ काय काय पंचेस माइंड ब्लोईंग होते, पण ऑल इन ऑल खूप एंटरटेनिंग ऍक्ट झाला. पैसा वसूल. गॉड ब्लेस. अश्विनी मॅम. हा ऍक्ट लीला पण छान केला होता आणि तुम्ही दोघांनी नेहमीप्रमाणे खूप छान एनर्जी लावून मस्त मस्त सादर केला. सुप्रिया तुम्ही छान सपोर्ट केलात भाऊंना. थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल ऍक्ट. थँक्यू. बघूयात मग आता पर्स नाही सापडली, मार्क्स किती सापडत आहेत. स्वप्नील सर. 9 गुण आणि अश्विनी मॅम 9.5 18.5 गुण मिळालेले आहेत. सुबह सुबह जब खिड़की खोलू बाजू वाली मैना बोले, सुबह सुबह जब खिड़की खोलू बाजू वाली मैना बोल, सचिन खेळतोय बघना 100 वर, 100 वर सचिन खेळतोय बघना 100 वर, 100 वर सचिन खेळतोय बघना. बघना काय बघना, मी कसं बघायचं सचिनला खेळताना 100 वर. तुम्हाला सांगतो स्वप्नील सर, अश्विनी मॅम, सचिन तेंडुलकरचा मी पोपट आहे, तरी पण मला कधीच सचिन तेंडुलकर बघता आलं नाही. कसं बघणार मी त्याला. पिंजऱ्यामध्ये मला अटकून ठेवायचं आणि स्वतः जायचा मॅच खेळायला. कसं बघायचं मी त्याला. पण फायनली मी खूप खुश झालोय, कारण सचिन तेंडुलकर आता निवृत्त झालाय. त्याला मी आता फेस टू फेस बघू शकणार आहे. त्याला मी पहिल्यांदा कधी बघितलं माहितीये का, निवृत्तीनंतर सकाळी सकाळी एका माणसाने आपल्या बायकोसाठी आणि मुलांसाठी चहा बनवून आणला. तो त्याच्याकडून सांडला आणि तो बोलला आईला, तेव्हा कळलं अरे हाच सचिन तेंडुलकर म्हणून. तेव्हा मी त्याला पहिल्यांदा बघितला. पण आता खूप खुश आहे, कारण ज्याला आपण देव देव म्हणतो तो विठ्ठल साक्षात आमच्या समोर असणार आहे. आणि आम्ही म्हणणार बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सगळ्यात महत्वाचं निवृत्तीनाथ महाराज की जय. नको रे, नको नको, निवृत्तीचं काय बोलू नको रे बाबा. मला एक सांग, हा, सचिन तेंडुलकर इथेच राहतो ना रे? इथं राहतो काय, माझ्याच घरात राहतो. मी त्याच्या पिंजऱ्यात राहतो. कसं आहे ना, सचिन तेंडुलकर आमच्याच घरात राहतो, पण तो आता निवृत्त झालाय, आराम करतोय थोडासा. झालं, लागला का आराम करायला? हा, हे काय वय आहे का त्याचं आराम करायचं? तेच त्याला सांगायला आले, आराम बिराम अजिबात करायचं नाही. मी सांगते म्हणाव. नाही हे मी त्याला सांगेल, पण तो मला विचारेल ना की हे सांगणारे तुम्ही कोण म्हणून. मग अरे मी पण आत्ताच निवृत्त झाले. अच्छा, मंत्रालयात होते. अरे वा. ज्या दिवशी सचिनची मॅच होती ना, त्याच दिवशी रिटायर झाले. अरे अख्खं मंत्रालय ओस पडलं होतं. सगळे मेले तिकडे वानखेडे स्टेडियमवर. हो, जाऊ दे, बिचाऱ्यांनी खूप सेवा केली आहे रे देशाची. तुम्ही पण देशाची खूप सेवा केली असेलच ना? नाही रे, हा? मला देशाची सेवा करायची संधीच मिळाली नाही. का? मंत्रालयात होते ना. अहो पण मंत्रालयात राहून सुद्धा देशाची सेवा करता येतेच की. नाही रे, वेळ कुठे होता रे, किती बिझी आम्ही. केवढ्या ते हिशोब, केवढ्या त्या फायली, केवढ्या त्या नोंदी, दिवस रात्र नुसतं काम काम आणि काम. बघा तुम्हीच म्हणताय दिवस रात्र नुसतं काम काम आणि म्हणताय देशासाठी मी काय केलं म्हणून. अरे सिंचन विभागात होते ना. हा, मग मी तरी काय बोलणार म्हणून. बरं, तुला सचिन भेटतो ना, रोज त्याला माझा एक निरोप देशील? नक्की देणार. म्हणा त्या निवृत्तीचं वगैरे फार काही मनावर घेऊ नकोस. हा, काय घरात एकटं राहायला म्हणजे घर खायला उठतं. उगाच आपल्या हातात बॅट घेऊन घराच्या सोफ्यापासून टीव्ही पर्यंत धावावंसं वाटेल त्याला. तसं काही नको म्हणा करू. नाही ते बरोबर आहे, पण तो सचिन तेंडुलकर आहे, सगळा वेळ तो आता घरच्यांच्यासाठी देणार आहे. हे नुसतं सांगायलाच तरी. अरे महिनोन महिने कामासाठी बाहेरगावी राहणारी मंडळी ही अचानक घरी राहायला लागली की चिडचिडी होतात. हा, ते होत. आता त्याची बायको हा. ती अंजली मराठी नाहीये ना. हा. हा अचानक जर तिला म्हणायला लागला तुला मालवणी जेवणच जमत नाही, काय करेल रे बिचारा. ते पण बरोबर आहे म्हणा. आणि मग त्याला म्हणो उगाच वेळ आहे म्हणून मुलांचा अभ्यास बिभ्यास घेत बसू नकोसा. काय त्याच्या वेळची 10वी आणि आत्ताची 10वी जमीन आसमानाचं अंतर आहे म्हणावं.
उगाच चांगला बाप व्हायच्या नादात त्या लेकरांचं नुकसान नको रे व्हायला. तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, पण तो सचिन तेंडुलकर आहे, त्यानं आयुष्याचं नियोजन केलंय सगळं. काही नाही, काही जमत नाही या लोकांना नियोजन वगैरे करायला. हा? ही सगळी मंडळी ना कामं उरकायच्या मागे असतात. हा. आता आम्ही बघ कसे सरकारी नोकर, 30 वर्ष नोकरी, 30 धरणं पुन्हा पुन्हा बांधतोय आणि पुढची 30 वर्ष बांधत राहणार. म्हणजे आमच्या मागून येणाऱ्या मंडळींच्या कामाची सोय करून ठेवावी लागते. वा वा वा. याचं तसं नाही ना, याचे सगळे रेकॉर्ड करून झाले. याच्या मागून येणाऱ्या खेळाडू मंडळींनी नुसती हजेरी लावली तरी सुद्धा चालेल. कुठच्याही देशाला याचा रेकॉर्ड मोडणं शक्य नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला असं का वाटतं की सचिननी काहीच नियोजन केलं नसेल म्हणून? अरे मला माहितीये ना, मी आत्ताच झाले ना निवृत्त. हा? खूप कंटाळवाणा जातो रे वेळ. हा पण त्याला सांग वेळ जात नाही म्हणून त्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर रिटायर्ड लोकांच्या बरोबर चकाटे पेटायला बसू नका. एक जण कोणी धड बोलत नाही. अरे परवाच एक जण म्हणाला, मी निवृत्त झालो त्यावेळेला आमच्या बँकातल्या 2 बायका छानपैकी गळ्यात मंगळसूत्र न घालता डोक्याला कुंकू न लावता आल्या होत्या. केवढं दुःख झालं होतं त्यांना. आणि हा सचिन एकटी बायको रडत होती. काय मिळवलं त्यांनी? अरे काय काय बोलतात लोक, त्यांना वेळ कुठून मिळतो एवढं बोलायला? सचिन कडून काय काय अपेक्षा आहेत त्यांच्या? त्या लोकांचं काही खरं नाही रे, त्यांचं काही सांगू नको. मला ना काळजी वाटते ती या सचिनची. इतक्या लवकर रिटायर झालाय, हा टाइमपास कसा करेल? अरे आम्हाला तरी काय नातवंड आहेत ना टाइमपास करायला, याला नातू आणायचं कुठून? बरोबर मित्रमंडळी जमवून काही पत्ते बित्ते तरी खेळता येतात का त्याला? म्हणजे खेळाडू आहे म्हटल्यानंतर पत्ते बित्ते येत असतील बहुतेक. पण आमचं कसं सांग, नोकरी बरोबर 1000 उद्योग केले रे आम्ही. म्हणजे कुठे जाहीर सभेला जा, कुठे मंगळागौरीला जा, कुठे गाण्याच्या क्लासला जा. याचं तसं नाही ना, क्रिकेट शिवाय काही केलंच नाही रे आयुष्यात. बरोबर. म्हणजे उद्या जर याला कोणी सांगितलं आधार कार्ड काढ, तर शून्यावर आउट झाल्यासारखा चेहरा करून बघत बसेल. पण त्याला कशाला कोण म्हणेल आधार कार्ड काढ? अख्ख्या देशाचा आधार आहे तो. 2-2 मिनिटात कामं होतात त्याची. पुरे निवृत्त झाल्यावर काही खरं नाही. माझ्या मागे पुढे सुद्धा कित्येक नट मंडळी हिंडायची पूर्वी. तुझ्या मागे पुढे नट मंडळी म्हणजे मंत्रालयात होते ना, 10% कामं असायची. आता नाटकाचे 2 पास मागितले ना, 10 कारणं देतात, ती गोष्ट वेगळी. फार एकटे पण खायला उठतं रे. आणि हा सचिन तर मैदानात कायमचा बिझी. काय करेल रे बिचारा? तो भारतरत्न आहे आता. म्हणून काय झालं? मराठी पिक्चर अगदी ऑस्कर साठी नॉमिनेट झालं तरी सुद्धा थिएटर मिळण्याच्या चिंता असतातच ना. नाही प्रत्येकाच्या समस्या ज्याच्या त्याच्याकडे त्या वेगळ्याच. मला तर रोज सकाळी सचिन कोळणीशी पापलेटासाठी हुज्जत घालताना दिसतो. आणि ती आणखीन म्हणते त्याला, बाबा रे पांढऱ्या पाण्याचा आहे तो, काय शेन वॉनचा बॉलिंग आहे का गॅरंटी नसायला? नाही हे खरं होईल सुद्धा, कारण तो बिचारा किती साधा आहे मराठी माणूस आपला. आणि तसा साधा राहू दे रे बाबा. त्याच्याकडे एकच प्रार्थना आहे, इतक्या जाहिराती केल्यास ना म्हणाव, आता एकच जाहिरात आणखी कर आणि सगळ्या आईबापांना अगदी हात जोडून विनंती कर, म्हणावं जबरदस्तीनं आपल्या मुलाला सचिन तेंडुलकर बनवू नका. वाह वाह. त्याला जयंत नारळीकर होऊ द्यात, त्याला नाना पाटेकर होऊ द्यात, त्याला यशवंतराव चव्हाण होऊ द्यात, पण त्याला व्हायचंय ते त्याला होऊ द्यात. वाह. काय देशासाठी खेळायला 11च खेळाडू लागतात, पण देश घडवण्यासाठी 11 कोटी शास्त्रज्ञ कमी पडतात. वाह वाह वाह. नाही हे मात्र तुमचं बरोबर आहे. हा निरोप मी सचिनला नक्की देईना. नक्की सांग. आणि हो त्याला म्हणावं नंतर तुला काय ती क्रिकेटची अकॅडमी वगैरे काढायची ती काढ, पण जागेची अडचण आहे. हा उगाच राजकारण्यांच्या वगैरे फंदात पडायचं नाही. मग तुम्ही मदत करा ना, तुम्ही मंत्रालयात कामाला होतात ना. अरे म्हणूनच तर सांगते आता जागेची अडचण आहे. अरे काय विचारू नकोस, जमिनीचे असे घोळ घालून ठेवलेत ना या सगळ्या लोकांनी. तोंड लपवायला सुद्धा या राजकारणी लोकांकडे जागा शिल्लक नाही. कुठून देणार याला जागा? आणि खरं सांगू का सचिन, तुझी जागा ना आमच्या सगळ्यांच्या इथे आहे, आमच्या सगळ्यांच्या हृदयात. तशीच कायम ठेव बाबा. चल बाबा, क्लबात जायची वेळ झाली. आता क्रिकेट क्लबात जाणार तुम्ही? आता कुठली क्रिकेट खेळते? अरे मंत्रालयात त्या सगळ्या रिटायर्ड लोकांचा क्लब काढलाय, तिथे चालले. ओके. माझा निरोप सांगा. नक्की नक्की सचिनला मी सांगेन. बघितलं, सचिन तेंडुलकर असो किंवा मंत्रालयातली रिटायर झालेली बाई, रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याचं सगळ्यांनाच टेन्शन असतं.
आणि सगळ्यांच्या मनात आता एकच विचार चाललेला असेल की फुबाई फूच्या फिनाले नंतर काय. बरोबर आहे का तुषार? टेन्शन दिसतंय माझं आता. दोन टाळ्या स्मिता तळवळकर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा वा वा, खूप मस्त वाटलं मॅडम की आज आपण या मंचावरती आलात आणि आमच्या बरोबर हा ऍक्ट सादर केलात. बघूयात ही रिटायरमेंट वाली पोपटपंची कशी वाटली आहे आमच्या परीक्षकांना. स्वप्नील सर. स्मिताताईंना आपण सगळे ज्या प्रकारे ओळखतो की स्मिताताई जहां भी आती है, स्मिताताई जो भी करती है उसमें एक ही चीज होती है और वो है धमाका. तो लेट्स हैव अ ब्लास्ट फॉर स्मिताताई. स्मिताताई, तुमचं आमच्या परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आणि आमचं सौभाग्य आहे की आज तुम्ही या परिवारात सामील झालात, त्याचा एक हिस्सा झालात आणि आमचा सगळ्यांचा मान वाढवलात. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार स्मिताताई. मनापासून धन्यवाद. आणि मला खूप आनंद वाटला कारण याला जो काही एक पूर्ण विषयाला जो एक सोशल रेलेव्हन्स आहे आणि जी काही एक सामाजिक भान आहे त्याच्यामुळे मला स्पेशली हा पोपटपंची हा प्रकार खूप आवडतो. आणि अरविंदचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी खूप चांगला लिहिला. सगळं तर आपल्या सगळ्यांच्या सामान्यांच्या मनातली ही गोष्ट आहे जी आपण सचिनकडे बोलून दाखवणार आहोत. मनातल्या मनात का होईना पण आपण बोलून दाखवतो. धन्यवाद. अश्विन मॅम. स्मिताताई, सर्वप्रथम वी ऑल लव्ह यू. आज ह्या फुबाई पूच्या मंचावरती तुम्ही आलात त्यामुळे थँक्यू सो मच. आणि फुबाई पूच्या या मंचावरती आज 2 दिग्गज ST असे त्यांची नावं आहेत. त्या आहेत स्मिता तळवळकर आणि त्यांनी एक हा स्किट सादर केला तो आहे सचिन तेंडुलकर साठी. त्यामुळे आज ह्या दोघांच्यासाठी आपण जोरदार परत एकदा टाळ्या मारूया. थँक्यू. तुम्ही आता क्लबला चाललाय की नाही रिटायर्ड लोकांच्या? मग मी केक आणले ते घेऊन जाता का सगळ्यांसाठी? आपल्याकडे लहान मुलांना नेहमी सांगितलं जातं नीट अभ्यास कर नाही तर शेती करावी लागेल. परदेशातले लोक नेहमी उलट करतात, शेतीचाच अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे येतात. तर परदेशातली अशीच एक मुलगी शेतीचा अभ्यास करायला इकडे येते. बघूयात मग आता तिला शेतकरी भेटतोय का. आली ही शेतीची माहिती मिळवाया, आली ही शेतीची माहिती मिळवाया, आली ही शेतीची माहिती मिळवाया, आली ही शेतीची माहिती मिळवाया. फार्मर फार्मर फार्मर. येस येस, फार्मर 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 करतो म्हणून आम्हाला फार्मर म्हणतात. तसे आम्ही शेतकरी. मॅडम नमस्कार. छत्री काढा म्हणजे हार घालता येईल. Oh my God. शाल शाल. Lovely. I'm overwhelmed. थँक्यू थँक्यू. Hola. नाही वाळलाय कुठं वालाय? वाला नाही, सुका सुका पाटील माझं नाव. नाव जरी सुका पाटील असलं तरी या तालुक्यात माझं नाव प्रगतशील शेतकरी म्हणून आहे. व्हॉट द नेम ऑफ यू? My name Maria. मरियाई? तुमच्या इकडे बी असती मरियाई? आमच्या इकडे बी मरियाई खालच्या आळीत. तुम्ही नावसाचे असणार म्हणून तुमच्या आई बापांनी नाव ठेवलंय मरियाई. No, not Maria. Maria. You know, no stress. Maria. No stress. Maria. फ्रॉम द वेअर यू? I am from Spain. मग तुम्ही कोकणातल्या? वर खालच्या पुढा ना पेन. मस्त असतात गणपती सर्वांग सुंदर तुमच्या इथले. I am here to study the culture and agriculture. Culture. परंपरा. काय? परंपरा. हे कसं असं शक्षा फोन वाजवल्यावानी वाटतंय ना. परंपरा. सावकाश. Oh my God. चांबाटशील माझी तांबाटी. Tambati? दॅट राऊंड रेड द. Oh, you mean tomato. इंग्लिश मध्ये तिला टोमॅटो म्हणतात आणि आमच्या इथं त्याला तंबाटी म्हणतात. But farmer, this is very tiny. ताईनी कुठं? मी लावलेत ते स्वतःच्या हाताने. No. Tiny means small. ते जरा प्रॉब्लेम आहे. नो पाऊस जमीन भ्यागाळ पडीक.
भेगाळ 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 असं म्हणजे असं जमीन असं फाटिंग असं. Oh my God! Tell me, why are you not using the rain that is artificial? आर्टिफिशियल करायला गेली इथं मला काम लावून स्वतः फेशियल करायला गेली. थांबा Oh, बघतो. no, no, farmer, you're getting me wrong. Artificial. You mean duplicate? How can I tell you? Kutri. नो नो इकडे नाही ते सगळं तेरामती वगैरे साईडला. आपल्याकडे काय पॉवर नाही ना. इथं अशी टंबाटी टायनी टायनी. Yeah. You know what? I really respect this country for that. You people worship everything. You people worship bull? तूच बोल मला काही कळत नाही मी काय बोल. Means pile. भेळ आता ह्या टायमाला ओली का सुकी. No. हॅलो आली अंगाव. अच्छा बैल बैल. Yeah. हा बैलाचं You काय? people do the puja of Baal. करतो ना मग. सन ऑफ व्हेरी फेमस बैल पोळा. वी असं सजो फाईंग बैल. Yeah. देन मी असं वावाळो फाईंग बैल. Lovely. देन वी इटिंग पूर्णाच्या पोळ्या. देन इटिंग अँड डान्स. Fantastic. Farmer, tell me, do you have a dairy farm? डेअरीच आहे आमच्याकडे. शेतीतून काही मिळत नाही हो आता. दूध गिविंग मनी घर चालविंग ऑन दॅट ओनली. Okay. How do you milk the cow? तुम्ही दूध कसं देता? आम्ही नाही देत. म्हस देती म्हस. म्हस अशी जाडी जुडी काळी कुळी असते अशी म्हस. सगुना. You mean buffalo? हा. Yeah. So how do you do? तुम्ही दूध कसं काढती? असं पिळो फाईन. असं सुळूक. 5 to 8 3 तासात असं डेअरी मध्ये दूध सगळं. Oh my God, 3 hours? You not use machine? नाही मशीनचंच दूध मशीनचं. वा No, machines. अच्छा दूध काढायचं मशीन. नाही त्यांनी इजा होऊ शकते मशीन ना. असं कसं चालेल. आपण प्रेम केलं पाहिजे तर ती जास्त दूध देईल ना. वी द लव्हिंग शी द गिव्हिंग. वा Lovely. You know what, Herr Farmer? I have come to a conclusion. Hey, say, you have the capacity. You have adequate weather. But what you're doing is using old techniques. And 1 minute. सगळं परत इस काटून सांगा. 1 minute. तुम्ही जुने पद्धती वापरता? The main problem is the government financial money. गव्हर्नमेंटचा फायनान्स Yeah. खूप असतोय तर खूप पॅकेजेस असतात. बट नॉट कमिंग टू द शेतकरी. ऑल अधिकारी आणि राजकारणीच इटिंग. शेतकरी होईन कर्जबाजारी. मग काय शेतकरी ड्रिंकिंग दॅट कीटकनाशक अँड मरीफाईंग. मरणं सुद्धा महाग आहे त्याला असं. Farmer doing आत्महत्या. आत्महत्या. लिस्टन फॉरेनची बाटली. लिस्टन तुम्ही काय. आमचा देश तसा खूप मोठा खूप सुपीक जमीन. आमचा देश कसा आहे जगामध्ये 2 नंबरचा शेतीप्रधान देश. दुग्ध व्यवसाय नंबर 1. तांदूळ आणि गहू मध्ये नंबर 3 जगामध्ये. आम्ही नंबर 1 होऊ शकतो. बट लॉट ऑफ भ्रष्टाचार. सिच्युएशन लॉट ऑफ चेंजिंग. म्हणजे तरुण पोरं गोइंग टू सिटी नो शेती. त्याच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे. काय होतं याला क्रिकेटलाच जास्त महत्व दिलं जातं इथं. म्हणजे ग्राउंडवर मारायला पाणी आपोआप येतं. पण त्या पाण्याकडे डोळं लावून वाट बघत असलेला शेतकरी त्याच्या फक्त डोळ्यालाच पाणी येतं. एकदा म्हणाव द्या शेतकऱ्याला बी भारतरत्न. मग बघा देश कसा परत सुजलाम होतोय की नाही. गरज आहे थोडं लक्ष देण्याची. थोडं लक्ष दिलं ना तर आम्ही अख्ख्या जगाला खायला घालू शकतो. म्हणलेलंच आहे. तेरे देश की धरती सोना उगले हीरे मोती. तेरे देश की धरती. श्रेया आणि हेमंत, व्हॉट अ सुपर्ब परफॉर्मन्स. Thank you. सुपर्ब. थँक्यू. आणि बिफोर वी गो टू स्वप्नील, आय थिंक स्वप्नील आपण दोघं जण मिळून देऊया एक यांना जबरदस्त ब्लास्ट. तुमची ही जी कॉमेडीची गाडी आहे तुमच्या जोडीची गाडी त्याच्यात हेमंत थोडा लेट इन झाला मग श्रेया इन झाली मग हे बनते बनते बनी हुई जोडी है.
जो चीज बनते बनते बनती है ना, वो कभी कभी ताजमहल बन जाती है. क्या बात है, क्या बात है. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. 10 आणि स्वप्नील सर 10. मंडळी, आई वडील फक्त एका किंवा 2 मुलांना घडवतात, पण एक शिक्षक हजारो मुलांना घडवतो. म्हणजे थोडक्यात एक पिढी घडवतो. आणि याची सुरुवात होती प्राथमिक शिक्षणापासून. तर अशाच एका प्राथमिक शाळेत आता आपण जाणार आहोत. बघूया तिकडे काय शिक्षण चाललंय. हा शिक्षक रे खिचडी बनवतो, छान जनगणना करतो, पोलिओ डोस देतो, कामाचा किती याला व्याप ताप रे. राम 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 मंडळी. म्हणजे काय आहे, माझ्या बापाचा असा समज होता का पोरग ज्या दिवशी जन्मला म्हणजे त्या दिवशी ज्याचा जन्म होते तेच ते पुढे आयुष्यात करते. म्हणजे माझा जन्म शिक्षक दिनाच्या दिवशी झाला म्हणून त्याने ठरवलं का याला शिक्षक करायचं. पण त्याचा समज त्या दिवशी तुटला ज्या दिवशी माझ्या भावाचा जन्म गटारी अमावस्येला झाला. आता पुढे काय करायचं त्याला समजलं नाही. म्हणजे तो आता बीएमसीत गटार साफ करते. म्हणजे आम्हाला जे काम आवडत नाही ते आम्ही आवडीनं करतो. मला लहानपणापासून शाळेत जायला आवडत नव्हतं म्हणून माझ्या आईवडिलांनी ठरवलं की याला शिक्षा म्हणून शिक्षक करायचं. म्हणजे निदान त्या निमित्तानं का होईना हा रोज शाळेत जाईल. म्हणून सांगतो का मी अशा रीतीनं शिक्षक झालो. आदर्श शिक्षक. आदर्श शिक्षक म्हणजे माझ्या ह्या शाळेचं नाव आहे आदर्श शाळा म्हणून मी आदर्श शिक्षक. भारत गणेशपुरे तुम्हीच का? हो साहेब, मी सॉरी SORR आहे. बट साहेब तुम्ही इन्स्पेक्शनसाठी 2-3 दिवसानंतर येणार होता ना, इतक्या लवकर कशी आले? आता मटणाची व्यवस्था कुठून करू मी? बरं, मुलं कुठे आहेत? पोहायला गेली. पोहायला? हा म्हणजे ते आंतरशालेय विहिरीत पोहण्याची स्पर्धा भरवली तिकडे गेले. तुम्ही नाही गेलात? नाही मी गेलो होतो सर. उडी टाकणार तेवढ्यात लक्षात आलं की माझं घड्याळ वॉटरप्रूफ नाहीये. शास्त्राने दिलंय ना सर म्हणून. अच्छा. तुम्ही कसे काय आलात सर? त्या रस्त्यावरून राईट मारला, तिथे गल्ली होती, तिथून आतमध्ये आलो आणि मग आता. साहेब म्हणून ते स्वतःला विनोद चपराशाच्या दर्जाचे करून. कोण आहे? कोण आहेस तो? सॉरी सर, सॉरी. मी साहेब नाही. सॉरी. हे तर मी तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा तू क्लास 4 चे विनोद केले ते. कोण आहेस तो? सर मी सागर कारंडे, ज्युनियर आहे सर. तू सागर कारंडे नाहीये. सर मी सागर कारंडे. अबे नाही ना बे. अरे यांना करून दाखव लागतं काय. इकडे कसं काय आलास बे? सर माझी बदली झाली ना इथे. अबे बदली करून घाली तुला. तुला हेच शाळा सापडली होती का? हेच शाळा सापडली होती का? तू माझ्या राशीला लागलायस का बे? नाही सर, मला तुमच्यासोबत राहायला खूप आवडतं सर. मी काय लवर आहे तुझी? या नात्यानं तर सीझन संपेपर्यंत तू लग्न करशील माझ्या संग. नाही सर, काहीतरी बोलू नका सर. शाळा सुरू करायची. शाळा म्हणजे काय फटफटी आहे का? किक मारली सुरू करायची? पोरं नाही पाहिजे शाळेत? अरे अवघड आहे मग. कमून माझं लग्न नाही झालं अजून. अबे तू ये पोरं नाही ना बे. तू ये पोरं नाही ना बे. शाळेत गावातले पोरं जमा करून शाळेतले भरावं लागेल का? सॉरी सर, किती मुलं आहेत आपल्या शाळेत? आहेत ना. एकच आहे. सर एकच आहे? हा मी शिकवायचं कोणाला? आपण शिकून ते कुठं आईन्स्टाईन होणार आहे का? एवढ्या सगळ्याचं नुकसान करण्यापेक्षा एकाच करून आलो ह्याच्यात धन्यता मानणं. सर पण त्या एकाचं नुकसान होणारच ना, त्याचं काय? अरे त्याचं काय, तो राजकारणात जाईल. देश चालवायला कोणतरी पाहिजे की नाही? आणि तिकडे तर काहीच क्वालिफिकेशन नाही, हेच क्वालिफिकेशन लागते आणि हेच आपण आपल्या पोट्टीला देऊन राहिलो आहे. अबे लक्षात. तुम्ही एकटे चालात, मुलगा कुठे आहे? पागल, ते पालक नाहीये, तो आपला एकमेव विद्यार्थी आहे. हा कितवीत आहे हा? ते मला माहित नाही, पण गेल्या 5 वर्षापासून मी त्याला पहिलीचाच अभ्यासक्रम शिकून राहिलो. का पहिलीचाच का? अबे दुसरी ते पुस्तकं आलेच कुठून, ते आले की ते शिकवीन त्याला मी. काही नाही सर, पण मी याला शिकवणार सर आणि पुढच्या इयत्तेत टाकणार. अबे पुढच्या इयत्तेत टाकवासाठी शिकवायची काय गरज आहे? 7वी पर्यंत नापास करायचं नाही असा गव्हर्नमेंटचा रूलच आहे. नाही पण सर शिक्षण महत्वाचं आहे ना, शिक्षण. बघा सर, बघा नवीन शिक्षक आला म्हणून आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावर. अबे नवीन शिक्षक म्हणून आनंद नाहीये त्याच्या चेहऱ्यावर, त्याचं लग्न आहे उद्या म्हणून आनंद. त्याचं लग्न आहे? तिसरं. काय? तिसरं लग्न? बापरे. सर मला काय शिकवणार?
तुला काय शिकायचंय बाळा? सर त्याला काय विचारता? तुम्हाला जे शिकवायचं ते शिकवा. लाड कशाला करतायत त्याचे? हा कोण आहे? हा कोण आहे? देऊ काय कोपच्या मध्ये? हा शिक्षकांशी कसं बोलावं कळत नाही तुला? चल हात पुढे कर, हात पुढे कर, तू चाल. अरे नाही रे, नाही रे. पागल आहे का? सरपंचाचा पोरगा आहे ना ते. इथंच विचार करा ना आपल्याला. सरांना मारलं बेटा. अशा मुलांना शाळेतून काढत का नाही तुम्ही? अबे भैताडा, हे एकमेव पोरगा आहे. हे जर गेलं तर आपली शाळा बंद पडून आपण खायचं काय? खायचं काय आपण? सर मला खिचडी. अरे उपवास करण्यापेक्षा थोडा शिक, मोठा हो जरा. पप्पानं फोन करू, पप्पानं फोन करू. बेटा नाही. मारलं. अबे उपवासाची खिचडी नाही बे. शाळेत भेटते ती खिचडी मागून राहिला तो. ते त्याला द्या लागल, नाही तर आपल्याला उपाशी राहा लागल. पोरा हे बघ, हा नवीन सर आहे, हा त्याला मारू नको. मी तोपर्यंत तांदूळ निवडून घेतो. खिचडीचे तांदूळ निवडून घेतो. सर तांदळात हे काळे तीळ टाकून दिली गव्हर्नमेंटनं मुलांच्या सशक्तीकरणासाठी. काळे तीळ? किडे आहेत ते. हे किडे? मी तर आतापर्यंत काळ्या तिळाची खिचडी म्हणून खाऊ घालत होतो बोट्याले. तरीच म्हणले याच्यात एवढे किडे आले कुठून? बेचा पाडा बोल. बे. हा बे. बे के बे. हा बे के जाना बे. बे दुने येतो का बे? बे त्रिक आलो ना बे. बे चोक जाऊ दे ना रे. बे डाळे बस बेटा, जीव घेशील का माझा? तुला सुट्टी. शाळा सुटली, पाठी फुटली, आता मला कचऱ्या काय भेटणार? अहो काय हे सर, तुम्ही शाळा सोडली सर? हो सर, 2 दिवसावर इन्स्पेक्शन आहे आपल्या शाळेचं, तेव्हा काय प्रगती दाखवणार आपण? अरे इन्स्पेक्शन साठी पोराची प्रगती थोडी दाखवा लागते. मग शाळेची प्रगती दाखवली की झालं. तुला काय काय ते सांग. याच्यानंतर जर का असं केलं तर इतका मारेल. प्रगती म्हणजे तुले काय काय येतं, म्हणजे शाळे संदर्भात तुले काय काय येतं ते सांग. सर मला तक्ता बनवता येतो, मला सुविचार लिहिता येतो, आणि सर मी मुलांच्या कवायती सुद्धा घेईन. अरे पोरं कवा येते कवा जाते आपल्याला माहित नाही. सर ते इन्स्पेक्शन साठी येणार आहे तेव्हा काय करणार? अरे इन्स्पेक्शनचं उद्या तयारी करायची आहे ना, स्वच्छतेपासून तयारी करायची. सांग काय करशील स्वच्छतेची तयारी? सकाळ सकाळी स्वतः स्वच्छ होईल, मी दात घासेन. अबे स्वतःच नको सांगू ना बे. गावात सकाळी सकाळी टमरेल घेऊन रोपं लावायला जे लोक निघतात त्याचं काय करशील? रोपं लावायला? हा सर, मी सर्वप्रथम त्यांना छानपैकी खड्डा खणून देईन. रोपं कशी लावावी, किती प्रमाणात लावावी, त्याला किती खत टाकावं हे व्यवस्थित समजावून सांगेन सर मी त्यांना. आणि सर पहिलं पाणी मी टाकणार. पहिलं पाणी तू टाकशील? अबे रोपं लावायला म्हणजे सकाळी सकाळी लोक गावात टॉयलेटला बसतात, त्याचा कसा बंदोबस्त करशील ते सांग. टॉयलेटला बसतात त्याचा काय बंदोबस्त करायचा अरे आहे? मग सरकारची स्कीम आहे ना, हागणदारी मुक्त गाव, ते सगळं शिक्षकालाच करावं लागतं. प्रचार आणि प्रयत्न कसा करशील, प्रचार सांग. ह्या गोष्टीचा काय प्रचार कसा करायचा? करशील सांग. आता काय गावभर ओरडत फिरू, अरे हागू नका ना, हागू नका. व्हेरी गुड असाच प्रचार करायचा. हा झाला प्रचार. आता प्रयत्न कसे करशील सांग. प्रयत्न म्हणजे एखादा माणूस बसला आहे कार्यक्रमाला, त्याला कसा उठवशील? अरे बोल पटकन. एक्सक्यूज मी प्लीज. हा इंग्लिश मध्ये बोल. कमोडोर बसला आहे ना तो. अबे आपल्या भाषेत बोल ना. आपल्या हे बघा, तुम्ही जे काही करता आहात ना इथे ते चुकीचं आहे. ते गावभर रोगराई पसरणार आहे, त्यामुळे हा उघड डोळे गेला तो. तो काय विचारवंत आहे, साहित्य पाडायला बसला तिथं? इतका टाइम राहायचा का गावात? अबे आता एक गोटा घ्यायचा
दुरून फेकून मारायचा. ए, उठा! अहो, सगळी पांगापांग दानादान सगळे लोक जिकडे तिकडे. हो सर, ही सगळी कामं आपण का करायची? कारण आपण शिक्षक आहोत म्हणून. सर, उद्या इन्स्पेक्शन साठी कोणी आलं तर काय उत्तर देणार ते आपण? इन्स्पेक्शन आले ते थोडी विचारणार आहे पोराले आपल्या बेचे फाडे म्हणून दाखव, निबंध लिहून दाखव, ते नाही म्हणत. ते विचारणार आपल्याला काय रे बाबा सर्व लोक हो तुम्ही गावातले भांडणं किती सोडवले, काय सांगशील तू? हे विचारतात. मग काय तंटामुक्त गाव राबवणे हे शिक्षकाचं काम आहे. मला सांग, नवरा बायको दोघं जण भांडून राहिलेले आहे, बायकोने अंगावर रॉकेल घेतलं, तू काय करशील, कसं सोडवशील? नाही, मी त्या बाईला सांगेल, अहो असं करू नका. अरे बाईला काय सांगशील, नवऱ्याला कोणतं सांगशील? हे काय रे, तू का त्रास त्याला काय देतो सांगशील तू, काय सांगशील तू झाले? मी सांगतोय बेवडा पिऊन येतो. अरे तू का बेवडा, तू का बेवडा आहे का माणूस? अरे पण तो मागणं कसं करतोय? तंटामुक्त गाव कसं सोडशील तू? बाई पेटून दे, पागायला का? बाई मला पेटून दे, पागायला का तू? मला काय म्हणतो तू? पागायला का? अबे, मला काय म्हणतो तू? तंटामुक्त गाव करायला तंटामुक्त करायचं नाही का रे? अरे तंटामुक्त गाव करायचं आपल्याला. मला एक गोष्ट कळत नाही अहो सर, हे सगळं आपण का करायचं आहे? कारण आपण शिक्षक आहोत म्हणून. अहो सर, शिक्षक आहोत ना, मग प्राथमिक शिक्षण देऊन पुढची पिढी घडवणं हे आपलं काम नाहीये का? पुढची पिढी घडवणं बिडवणं अंधश्रद्धा आहे. शिक्षकाचं मुख्य काम काय आहे? मतदानाच्या याद्या तयार करणं, पोलिओ डोस पाजत फिरणं, ते तिकडे फॅमिली प्लॅनिंगचे शिबिर आयोजित करणं, तंटामुक्त गाव करणं, हगंदारी मुक्त गाव करणं, आणि ह्याच्यातून वेळ भेटला तर येणाऱ्या साहेबासाठी आपलेच खिचडीत मटणाचे तुकडे टाकून त्याला बिर्याणी म्हणून सोर करणं, हे शिक्षकाचं काम आहे. समजलं? अहो सर, मग प्राथमिक शाळा म्हणजे काय? हा, ज्या ठिकाणी शिक्षण सोडून इतर सर्व गोष्टीला प्राथमिकता देण्यात येते त्यालेच म्हणते प्राथमिक शाळा. कळलं का बाळा? तुम्ही आम्हाला हसवलं, तुम्ही आम्हाला रडवलं. मला असं वाटतं की तुम्ही आज आमच्या समोर एक 2 तासाचा सिनेमा सादर केला, जिसमें ड्रामा भी था, इमोशन भी था, एक्शन भी था, रोमॅन्स भी था, फाईट भी थी. आणि ऑल इन ऑल ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं की या जोडीची सिल्वर जुबली, गोल्डन जुबली व्हायला पाहिजे. आणि हा सिनेमा थिएटर मधनं कधीच उतरता का म्हणून. क्या बात आहे. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. झंपर कटिंग. It was a jumper cutting performance. Let's give them a blast. एक मराठमोळ्या तुतारीचा सलाम. अकरा आणि अश्विनी मॅम 1 और 11. ही जोडी जशी आमची जुळून आलेली आहेत अशीच काही नाती जुळून येतात आणि हेच सांगणारी एक नवीन मालिका झी मराठीवर आजपासून सुरू झालेली आहे, जिचं नाव आहे जुळून येती रेशीम गाठी. बघायला विसरू नका, सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता झी मराठीवर जुळून येती रेशीम गाठी. बघूयात कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, आणि हेच सांगण्यासाठी मी आपल्या दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. कसं आहे, जेव्हा एखादा विद्यार्थी सतत 90%, 95% मार्क मिळवत असतो तेव्हा त्याच्या घरच्यांना, त्याच्या परिवाराला कौतुक असतंच. पण एखादा विद्यार्थी जेव्हा 60%वरनं सुरू करतो आणि आपल्या मेहनतीने, आपल्या इमानदारीने हळूहळू तो 90%वर पोहोचतो, तेव्हा त्याची पाठ त्या दिवशी थोपटली गेली पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटलं. आणि म्हणून परफॉर्मर ऑफ द डे आहेत हेमंत आणि श्रेया. कॉमेडीची ही प्राथमिक शाळा भरवायला आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका सेंटर फूड 4x4 टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच.